अमरावतीत ठाकरेंची शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मंत्री दादा भुसेंच्या ताफ्यावर कापूस फेकत आंदोलन. महाराष्ट्रात आता एसटीचा कर्नाटक पॅटर्न, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय, राजहंस, ऐरावत, अंबारी सारख्या बसेस चालवण्याचा मानस. अखेर एसटी महामंडळात भाकरी फिरली, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव होणार एसटीचे अध्यक्ष, गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल. एकनाथ शिंदेंचा 13 फेब्रुवारीला नाशिक दौरा, आभार यात्रेच्या निमित्ताने शिंदे नाशिकला जाणार, विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आभार मानणार. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारा तीर्थयात्रा 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान उमरठ ते किल्ले रायगड पदयात्रा, संभाजी भिडे करणार मार्गदर्शन. नाशिक जिल्ह्यातील 776 गावांमध्ये विहीर खोदण्यास बंदी, सर्वेक्षणानुसार या गावांची भूजल पातळी खालावली, निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यातील गावांचा समावेश. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी इस्रोला जाणार, शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना संधी, 10 फेब्रुवारीला कोल्हापुरातून 21 विद्यार्थी विमानाने रवाना होणार. नाशिक शहरात 27 नवे सिग्नल प्रस्तावित, पोलीस आयुक्तालयाकडून मनपाला ठिकाणांची यादी, मनपाला सिग्नल उभारणीसाठी नवीन ठिकाणं सुचवली. देशातल्या शेतकऱ्यांवर 33,50,000 कोटींचं कर्ज, महाराष्ट्रात सर्वाधिक 7,38,000 कोटी रुपयांची थकबाकी कर्ज, केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती. मुंबई पालिकेने पश्चिम आणि मध्य रेल्वेचे 578 कोटी थकवले, रेल्वे वे लीव्ह शुल्कासाठी पालिकेसोबत लवकरच पत्र व्यवहार करणार. कोल्हापूरमधील 5वा मैल येथे हॉटेलची तोडफोड, किरकोळ कारणावरून मालक आणि वेटर यांना बेदम मारहाण, मारहाणीत 7 जण जखमी झाल्याची माहिती. पंजाबच्या 2 माजी पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेप, 1992 मध्ये झालेल्या बनावट चकमक प्रकरणी कारवाई. जळगावात घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला रामानंदनगर पोलिसांनी केली अटक, अटक करण्यात आलेल्या टोळीकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील बंड गार्डन येथील मोवोज हॉटेल कंपाऊंड परिसरात पुणे महापालिकेची मोठी कारवाई, अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या रहिवाशांना आणि व्यावसायिकांना हटवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.